पुढे सांग. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन पाहिला. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स फॉर इच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हे बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जो एक्स आहे त्या एक्सची व्हॅल्यू, त्या एक्सची जी व्हॅल्यू असते त्याला काय म्हणतो आपण? रूट म्हणतो. तो रूट कसा असणार आहे? रिअल आणि इक्वल आहे, रिअल आणि अनइक्वल आहे, का नॉट रिअल आहे? त्याचा नेचर कशावरती डिपेंड करत आहे? या डेल्टाच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करते. कुणाच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करते? डेल्टा म्हणजे काय? डेल्टा म्हणजे काय? लास्ट बेंच. डेल्टा म्हणजे काय? म्हणजे काय? त्यालाच काय म्हणायचं? डिस्क्रिमिनंट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? तर डेल्टाच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करते. डेल्टाची व्हॅल्यू बेटा, डेल्टाची व्हॅल्यू चे तीनच पॉसिबिलिटी. एक तर ते पॉझिटिव्ह येऊ शकते, निगेटिव्ह किंवा झिरो येऊ शकते. डेल्टाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर रूट्स कसे असतात? रिअल आणि अनइक्वल. डेल्टाची व्हॅल्यू इक्वल टू झिरो आली तर रूट्स कसे असतात? रिअल आणि इक्वल. आणि डेल्टाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, रूट्स कसे असतात? नॉट रिअल असतात. ठीक. दोन झालेले. तिसरा क्वेश्चन आपला राहिला. एम स्क्वेअर मायनस 2m प्लस 1. एम स्क्वेअर काय तिसरा क्वेश्चन? एम स्क्वेअर मायनस 2m प्लस 1 इक्वल टू, बरोबर आहे का क्वेश्चन? एम स्क्वेअर मायनस 2m प्लस 1. बेटा या क्वेश्चन मध्ये ए ची व्हॅल्यू सांगा. ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू मायनस, सी ची व्हॅल्यू, बी नो. डेल्टा किती असतो? बी स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर मायनस 2 चा मायनस 4 टाइम्स ए इंटू सी. ठीक आहे बेटा, मायनसचा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर, मायनस इंटू मायनस प्लस 2 चा स्क्वेअर, 4 वन जा 4, 4 वन जा 4, 4 मायनस 4. डेल्टाची व्हॅल्यू 0 आली तर रूटचा नेचर कसा असतो? देअरफॉर द रूट्स आर रिअल अँड इक्वल. रूट्स आर रिअल अँड. बेटा एक सेकंड पॉज कर, एक सेकंड पॉज. मी टेक्स्टबुक ओपन करतो. पुढचा क्वेश्चन बघा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करायचं म्हणजे काय? त्याच्यातला जो एक्स आहे व्हेरिएबल, त्या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्सचे दोन पॉसिबल आन्सर्स असणार आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो? रूट्स म्हणतो. ठीक आहे. आता त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करायला सांगितलं, कुठल्या मेथडने करायचं ते सांगितलेलं नाही. जेव्हा मेथड सांगितलेली नसते त्यावेळेस आपल्याकडे 3 मेथड आहेत. कुठले कुठले मेथड आहेत? फॅक्टरायझेशन मेथड एक आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड एक आहे आणि फॉर्म्युला मेथड एक. तर पहिल्यांदा फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व होते का चेक करायचं. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व होत नसेल तर फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं. येत आहे लक्षात? तुम्ही कुठलाही क्वेश्चन विचारला आणि फॉर्म्युला मेथडने सॉल्व केलं तर ते रॉंग नाही आहे, सॉल्व होतेच. पण युजली आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं. जर फॅक्टर्स पडत नसतील तर तशा केसमध्ये काय करायचं? फॉर्म्युला मेथड यूज करायचं. ठीक आहे. पहिला क्वेश्चन सॉल्व करतो. 1 अपॉन एक्स प्लस वाय, 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ए बेटा याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितो. ए बेटा लक्ष दे, क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं दिसतो? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन असा दिसायला पाहिजे. तर हे सगळे टर्म्स न्यूमरेटरला असायला पाहिजे. ह्या एक्स स्क्वेअरला क्रॉस मल्टिप्लाय करतो 1 बरोबर. एक्स स्क्वेअर हा एक्स प्लस फाय सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय करतो. एक्स प्लस फाय हा एक्स स्क्वेअर, हा एक्स इकडे गेला तर मायनस एक्स, हा फाय इकडे गेला तर मायनस फाय इक्वल टू 0. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आला. ठीक आहे. याला जर फॅक्टराइज करायचं असेल तर आपल्याला लागते बी ची व्हॅल्यू आणि ए इंटू सी ची व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू आहे -1, ए इंटू सी, ए इंटू सी ची व्हॅल्यू आहे -5. तर असे दोन व्हॅल्यूज पाहिजे आपल्याला, असे दोन नंबर्स पाहिजे ज्यांचा ऍडिशन -1 होईल आणि ज्यांचा मल्टिप्लिकेशन -5. असे दोन नंबर पाहिजे ज्यांचा ऍडिशन -1 होईल आणि त्याच दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन -5 राहिला. -5 तर कुणाच्या टेबलमध्ये येत नाही, प्राईम नंबर येतो. बरोबर का? तर असे कुठलेच दोन नंबर नाही आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन -5 होईल. बरोबर. 5 इंटू -1 करू शकतो. 5 इंटू 1 5 होत आहे, पण त्याचं ऍडिशन -1 होतं. तर हा क्वेश्चन ए बेटा फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह होत नाही. हा क्वेश्चन कुठल्या मेथडने सॉल्व्ह करावा लागेल? मग फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. फॉर्म्युला मेथडने जर सॉल्व्ह करायचं असेल ए बेटा, फॉर्म्युला मेथडने जर सॉल्व्ह करायचं असेल तर फॉर्म्युला काय ए बेटा? फॉर्म्युला काय? एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस अपॉन 2a.
आहे का लक्षात? फॉर्म्युला लक्षात आहे का? ठीक आहे. तर या केसमध्ये इयर ए ची व्हॅल्यू काय सांगा बघू. ए ची व्हॅल्यू काय, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू. ठीक आहे. हा बी स्क्वेअर मायनस 4ac सुरुवातीला कॅल्क्युलेट करून ठेवला तरी चालेल, डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. कॅल्क्युलेट करून ठेवतो मी. बी स्क्वेअर मायनस 4ac फॉर्म्युल्यामध्ये लागायचं, हे कॅल्क्युलेट करून ठेवतो. बी चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ए इंटू सी. हे किती येईल बेटा? मायनस 1 चा स्क्वेअर. बर, हा मायनस इंटू हा मायनस, मायनस इंटू मायनस 4 5 जा 20 प्लस 1. ठीक आहे. या फॉर्म्युल्यात सबस्टिट्यूट करतो. इथे लिहूया. बी नो काय माहिती आपल्याला, एक्स ची व्हॅल्यू. या क्वाड्रेटिक इक्वेशन मधला व्हेरिएबल एक्स कसा फाइंड आउट करायचा? मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस अपॉन हा फॉर्म्युला मायनस बी ची व्हॅल्यू काय मायनस 1 प्लस और मायनस अंडर रूट याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली? 21. ठीक आहे. अपॉन 2 टाइम्स ए ची व्हॅल्यू किती आहे? ठीक आहे. हा मायनस इंटू मायनस प्लस प्लस और मायनस रूट 21. 2 1 जा 2. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ 21 सिम्प्लिफाय होत नाही, तसंच राहतं. देअरफॉर एक्स चे दोन व्हॅल्यूज काय आले? 1 प्लस रूट 21/2 और दुसरी व्हॅल्यू काय? एक्स इज इक्वल टू 1 मायनस रूट 21/2. देअरफॉर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय मिळालं बेटा? रूट्स 1 प्लस रूट 21/2 अँड इकडे अँड लिहायचं 1 मायनस रूट 21/. येते लक्षात? हा क्वेश्चन फॉर्म्युला मेथडने काय सॉल्व्ह केलं आपण? कारण फॅक्टर्स पडत नव्हते याचे, बरोबर का? ए इंटू सी ची व्हॅल्यू -5 होती आणि त्या -5 चे फॅक्टर्स पडत नव्हते, बरोबर का? म्हणून फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह केलं. पडले असते तर फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह केलं. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? बेटा सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिले बघा? एक्स स्क्वेअर मायनस 3x अपॉन 10 मायनस 1 अपॉन 10 इक्वल टू 0. हा डिनॉमिनेटरला जो 10 आहे त्याला आपण सिम्प्लिफाय करू, त्याला घालूया. पूर्ण इक्वेशनला जर 10 मल्टिप्लाय केलं तर तो डिनॉमिनेटरचा 10 निघून जाईल. तसं करतो. मल्टिप्लाइंग गिवन इक्वेशन बाय कितीने मल्टिप्लाय करू? याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल? याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर वरचा 10 खालचा 10 कॅन्सल होतो, इक्वल टू 0. पहिल्यांदा फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह होते तर चेक करू. बी ची व्हॅल्यू सांगा बघू. हे बेटा बी ची व्हॅल्यू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर सोबत असतो तो ए, एक्स सोबत असतो तो बी, नुसता जो नंबर असतो तो सी. तर एक्स सोबत काय नंबर आहे? -3. ए इंटू सी ची व्हॅल्यू सांगा. ए इंटू सी 10 इंटू -1 -3. मला असे दोन नंबर सांगा ज्यांचा ऍडिशन -3 होईल आणि त्याच दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन -10 होईल. -5 प्लस 2 किती होते? -5 प्लस 2 -5 इंटू 2 किती होते? बरोबर आहे का? ठीक आहे. आता याचा यूज इथे कसं करतो बघा. हा 10x स्क्वेअर तसाच, हा 10x स्क्वेअर तसाच, -1 तसाच इक्वल टू 0 तसाच, पूर्ण इक्वेशन तसाच लिहिलो. फक्त हा -3x च्या ऐवजी आता लिहितो -5x प्लस 2x. -5x प्लस 2x यांचं कॅल्क्युलेशन आपण केल्यानंतर परत -3x भेटणार. -5x प्लस 2x किती होते? परत -3x भेटते. तर वरचा इक्वेशन आणि खालचा इक्वेशन सेमच आहे. इथं 3 टर्म होते, इथे 4 टर्म आहे. येते का लक्षात? 4 टर्म झाले की 2-2 जणांची जोडी करायची. या दोघांची जोडी, या दोघांची जोडी. या दोघांमध्ये काय कॉमन आहे? 5x कॉमन आहे. 5x कॉमन घेतलं ह्याच्यातून तर काय शिल्लक राहील? 2x. याच्यातून 5x कॉमन घेतलं तर 1 शिल्लक राहतं. हा ब्रॅकेट इथे रिपीट होणारच आहे. ठीक आहे. तरी पण बघू या दोघातून काय कॉमन घेता येईल? कायच कॉमन नाहीये. काय कॉमन नसेल तर 1 कॉमन घ्यायचं. मग काय शिल्लक राहील ब्रॅकेटमध्ये? 1 याच्यातून कॉमन घेतलं तर 2x -1 इक्वल टू 0. हा ब्रॅकेट इथे रिपीट व्हायला पाहिजे. आता परत 2 टर्म भेटले. हा पहिला टर्म, हा दुसरा टर्म. दोन्ही टर्म मध्ये 2x प्लस 2x -1 हा ब्रॅकेट कॉमन आहे. ह्याच्याकडे पण आहे, ह्याच्याकडे पण. तो ब्रॅकेट कॉमन घेतो
दोघांकडून 2x मायनस 1 कॉमन घेतो. याच्याकडे काय शिल्लक राहिला 5x, याच्याकडे काय शिल्लक राहिला 1. या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0. याचा अर्थ काय, एकतर हा पहिला ब्रॅकेट 0 आहे किंवा हा दुसरा ब्रॅकेट 0 आहे. बेटा पहिला ब्रॅकेट जर 0 असेल तर 2x मायनस 1 इक्वल टू 0 जर असेल तर हा -1 इकडे गेल्यावर काय होईल +1. x ची व्हॅल्यू काय येईल 1/, आणि दुसऱ्या केसमध्ये 5x हा +1. बेटा +1 इकडे गेल्यावर काय होईल -1. तर x ची व्हॅल्यू काय -1/. Therefore the roots of given quadratic equation are काय मिळाले 1/2 and -1/. बरोबर आहे का? ठीक आहे, लक्षात येते. याचे फॅक्टर्स कोणते म्हणून फॅक्टरायझेशन मेथडने शिकले. फॉर्म्युला मेथडने केलं तरी चालेल, पण शक्यतो करायचं नाही, फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, कारण आन्सर की मध्ये जो चेक करणार आहे त्याच्या आन्सर की मध्ये फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह केलेला असणार. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन. बेटा थर्ड क्वेश्चन कसा दिला, हा 2x + 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा 25. याला a + b चा ब्रॅकेट स्क्वेअर, a + b चा ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन येते की आपल्याला, a चा स्क्वेअर याचा स्क्वेअर 2x चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a × b, a × b प्लस b चा स्क्वेअर इक्वल टू 25. हा येतो 4x स्क्वेअर, हा येतो 2 टू द 4 प्लस 2 टू द 4 4 3 12x आणि हा 9. हा 25 लेफ्ट हँड साईडला घेऊन गेला तर काय 12x 9 - 25. 9 - 25 किती होईल 9 - 25 -16. पूर्ण इक्वेशन 4 ने डिव्हिजिबल आहे बघा. इथे लिहितो डिवाइडिंग अबव इक्वेशन बाय 4. हे बेटा 4 ने डिवाइड केलं, याला 4 ने डिवाइड केलं तर काय भेटेल x स्क्वेअर. याला 4 ने डिवाइड केलं तर, याला 4 ने डिवाइड केलं तर, ठीक आहे. मला सांगा b ची व्हॅल्यू काय, इकडे b ची व्हॅल्यू काय a × c ची व्हॅल्यू. या 3 चे असे दोन पार्ट्स मला सांगा ज्यांचा ऍडिशन 3 होईल आणि मल्टिप्लिकेशन -4 होईल. 4 - 1 किती होते, 4 - 1 किती होते 4 × -1 किती होते, हा x स्क्वेअर तसाच, हा -4 तसाच इक्वल टू 0 तसाच. हे बेटा पूर्ण इक्वेशन तसाच, फक्त मधला 3x च्या ऐवजी आता काय लिहितो 4x - 1x. 4x - 1x, 4x मधनं 1x गेले तर परत 3xच राहतं. बरोबर का, इथे 3 टर्म्स होते, आता 4 टर्म भेटले. या दोघांची जोडी, या दोघांची जोडी. पहिल्या दोघांमधून काय कॉमन घेता येईल x कॉमन घेता येईल. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील x प्लस, पुढे x + 4 येणारच आहे ना. एकदा एका ब्रॅकेटमध्ये x + 4 आला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा x + 4 येणारच आहे. या x ला कशाने मल्टिप्लाय करू जेणेकरून मला -1x भेटेल. x ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर -1x भेटेल, -1 ने मल्टिप्लाय करू. बरोबर का, -1 × x -1x, -1 × 4 -1. येते लक्ष. x + 4 दोघांकडे आहे, कॉमन घेतो. याच्याकडे शिल्लक राहतो x, याच्याकडे शिल्लक राहतो -1 इक्वल टू 0. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. ह्याचा अर्थ काय, एक तर हा x + 4 0 आहे किंवा x - 1 0 आहे. हा 0 असेल तर x ची व्हॅल्यू किती येते, आणि हा जर 0 असेल तर x ची व्हॅल्यू काय येते 1. Therefore the roots of given quadratic equation are काय बेटा -4 and येते लक्ष. बेटा एक सेकंड पॉज, एक सेकंड. फोर्थ क्वेश्चन, m² + 5m + 5 इक्वल टू 0. हे बेटा b ची व्हॅल्यू सुद्धा 5 आहे, b ची व्हॅल्यू काय 5 आणि a × c ची व्हॅल्यू सुद्धा 5. फॅक्टर्स पडतील का, असे दोन नंबर सांगा ज्यांचा एडिशन 5 आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन सुद्धा 5. असे दोन नंबर आहेत का, असे दोन नंबर नाही आहेत. तर हा सुद्धा फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह होणार नाही. बरोबर का, मग कुठल्या मेथडने सॉल्व्ह करावं लागेल
फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करत होते. यर ए ची व्हॅल्यू सांगा, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू, हे बेटा देअरफॉर डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू किती येते? हे बेटा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू, डेल्टा म्हणायची गरज नाही. बी स्क्वेअर मायनस 4ac किती येते? बी चा स्क्वेअर, फाय चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ए इंटू सी. ठीक आहे, फाय चा स्क्वेअर 25, 4 फाय जा 25 मायनस 20. बी नो एक्स चा फॉर्म्युला काय आहे? एक्स म्हणा किंवा एम म्हणा, एम फाइंड आउट करायचं तर एम लिहितो. एम चा फॉर्म्युला काय असणार आहे? मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस अपॉन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. एम ची व्हॅल्यू मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे? फाय प्लस और मायनस अंडर रूट स्क्वेअर रूटची व्हॅल्यू फाइंड आउट केली बघा. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण फाय अपॉन 2 टाइम्स ए. ए ची व्हॅल्यू किती आहे? एम इज इक्वल टू मायनस 5 प्लस और मायनस हा रूट 5 200. देअरफॉर एम चे दोन व्हॅल्यूज काय मिळाले? मायनस 5 प्लस रूट 5 बाय 2 और एम ची दुसरी व्हॅल्यू काय? मायनस 5 मायनस रूट 5 अपॉन देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर काय मिळाले? मायनस 5 प्लस रूट 5 बाय 2 अँड मायनस 5 मायनस रूट 5 बाय. बरोबर आहे का? ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन. बेटा काय दिलेला आहे? 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1 इक्वल टू 0. हा फॅक्टराइज होईल का? हा फॅक्टराइज होईल का? बी ची व्हॅल्यू आहे 2 आणि हा किती आहे? ए इंटू सी 5. असे दोन नंबर पाहिजे ज्यांचा ऍडिशन 2 होईल आणि ज्यांचा मल्टिप्लिकेशन 5 होईल. असे दोन नंबर आहेत. 5 1 जा 5 एकच आहे. बरोबर का? 5 मायनस 1 केलं तर 4 होतंय, 5 प्लस 1 केलं तर 6 होतंय. तर ते येणारच नाहीये. ठीक आहे, तर काय करावं लागेल? कुठली मेथड यूज करावं लागेल? फॉर्म्युला मेथड. तर या केसमध्ये ए ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती येते बघू. बी चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ए इंटू सी. 2 चा स्क्वेअर 4, 4 5 जा 20. बेटा 4 मायनस 20 इज मायनस 16. बेटा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर काय करायचं? रूट्स कसे असतात? डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर रूट्स कसे असतात? यालाच आपण काय म्हणतो? डेल्टा. डेल्टाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली देअरफॉर डेल्टा इज लेस देन 0. देअरफॉर द रूट्स आर नॉट रियल. हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही, येणारच नाही. रूट्स आर नॉट रियल याचा अर्थ काय? जे रूट आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जे आहे ते रियल नंबर्स नाही आहेत. मग ते कसले नंबर्स आहेत? ते कॉम्प्लेक्स नंबर आहेत. कसले नंबर आहेत? कॉम्प्लेक्स नंबर. रियल नंबर आणि इमेजनरी नंबरचं कॉम्बिनेशन कॉम्प्लेक्स नंबर आहे. तो कॉम्प्लेक्स नंबरचा कन्सेप्ट जो आहे तो 11th स्टँडर्डला फर्स्ट टॉपिक आहे. 11th स्टँडर्डला फर्स्ट टॉपिकच कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे, तर रूट्स मिळतात त्याचे, पण रूट्स कसे असणार आहेत? कॉम्प्लेक्स नंबर असणार, रियल नंबर्स नाही. आपण इथं काय लिहिणार आहेत? नॉट रियल, एवढंच लिहायचं. सिक्स्थ वन सोडू शकतो, पण आन्सर रिअल येत नाही. रिअल येत नाही. रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह आला. रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह नंबर आजपर्यंत तुम्ही बघितलेलंच नाही, बघितलेलंच नाही. त्याला काय करायचं तुम्हाला माहितच नाही. त्याला रूट मध्ये -1 स्क्वेअर रूट ऑफ -1 ह्याला आय म्हणतात. काय म्हणतात त्याला? आय. स्क्वेअर रूट ऑफ -1 ला आय म्हणतात. आय म्हणजे आयोटा, बरोबर का? आणि आयोटा म्हणजे इमॅजिनरी नंबर असते. की इमॅजिनरी नंबरचा कन्सेप्ट तुम्ही अजून शिकलेलाच नाही, म्हणून लिहायचं नाही, म्हणून सॉल्व्ह करायचं नाही. होतो सॉल्व्ह आणि आन्सर कॉम्प्लेक्स नंबर येतो, बरोबर का? पण कॉम्प्लेक्स नंबर आपण स्टडीज केलेले नाही, म्हणून आन्सर काय लिहायचं इथं? रूट्स आर नॉट रिअल म्हणायचं आणि सोडून द्यायचं. येते का लक्षात?
सॉल्व्ह करू शकता की. सॉल्व्ह करायला काय उगे टाइमपास करायचं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. फायदा काय होणार. लास्ट क्वेश्चन. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. हे बेटा हा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. बी ची व्हॅल्यू काय, ए इंटू सी ची व्हॅल्यू काय. असे दोन नंबर माहितीये का ज्यांचा ऍडिशन -4 आहे आणि ज्यांचा मल्टिप्लिकेशन -3 आहे का. असे कोण नंबर आहे का कोण असे. -3 -1 केलं तर -4 होते पण मल्टिप्लिकेशन ते येते. पण हा सुद्धा काय करावं लागेल मग फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. आहेत का फॅक्टर्स, पडतील का फॅक्टर्स, पडतात का फॅक्टर्स. क्वेश्चन तर बरोबर आहे. याचे पण फॅक्टर्स पडणार नाही. इथे पण काय करावं लागेल फॉर्म्युला मेथड यूज करावी. ए ची व्हॅल्यू सांगा, बी ची व्हॅल्यू -4, सी ची व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करू. बी स्क्वेअर -4ac, बी चा स्क्वेअर -4 चा स्क्वेअर -4 टाइम्स ए इंटू सी. ए आहे 1, सी आहे -4 चा स्क्वेअर 16. हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल. 4 3 जा 16 प्लस 12 इज 28. वी नो काय माहितीये तुम्हाला, एक्सचा फॉर्म्युला माहितीये. एक्सचा फॉर्म्युला काय -b प्लस और मायनस अंडर रूट बी चा स्क्वेअर -4ac अपॉन. येते का लक्षात. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. एक्स इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू -4 आहे मायनस बी ची व्हॅल्यू -4 प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू किती आहे 28 आहे. 28 अपॉन 2 टाइम्स ए ची व्हॅल्यू किती. हा किती येतो मायनस इंटू मायनस प्लस 4 प्लस और मायनस या √28 ला असेल का कुठल्या तरी परफेक्ट स्क्वेअरचा मल्टिपल आहे का, कुठल्या तरी परफेक्ट स्क्वेअरचा मल्टिपल आहे का. 4च्या टेबलमध्ये येते बघा. 4 7 जा 2 1 जा 2. असं का बरं लिहिलो, कारण स्क्वेअर रूट ऑफ 4 आपल्याला माहिती आहे. स्क्वेअर रूट ऑफ 4 2 आहे. किती आहे स्क्वेअर रूट ऑफ 4 2. याला सुद्धा 2 इंटू 2 लिहितो आताच. या 4 ला सुद्धा काय लिहितो 2 इंटू 2 लिहितो. हे बेटा याच्याकडे पण 2 आहे, याच्याकडे पण 2 आहे. दोघांकडून 2 कॉमन घेतो. काय शिल्लक राहील याच्याकडे 2 प्लस और मायनस याच्याकडला 2 काढून घेतलाय. वरचा 2 खालचा 2 कॅन्सल. एक्स ची व्हॅल्यू काय येते 2 प्लस और मायनस √7. याचा अर्थ काय एक्स ची एक व्हॅल्यू 2 प्लस √7 आहे आणि दुसरी व्हॅल्यू काय 2 मायनस √7. Therefore, the roots of given quadratic equation are काय बेटा 2 प्लस √7 और 2 मायनस √7. ठीक आहे बरोबर आहे का. ठीक पुढचा क्वेश्चन. फाइंड एम इफ. ए बेटा हा जो क्वेश्चन आहे स्टार केलेला 8th क्वेश्चन. ए बेटा हा जो 8th क्वेश्चन आहे हा 4 मार्काला 2 ते 3 वेळा एक्झाम मध्ये विचारले का. हाच क्वेश्चन हाच क्वेश्चन 4 मार्काला विचारलंय 2 ते 3 वेळा. ठीक आहे पण हा व्यवस्थित करून द्यायचा सोपा क्वेश्चन. तीन मार्काला पण विचारू शकतात ना. तसा हा छोटाच आहे एवढा लेंदी नाही आहे. 3 मार्काला पण विचारू शकतील. ठीक आहे. फाइंड एम इफ हा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेला आहे. हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. रूट्स कसे आहेत रिअल आणि इक्वल. रूट्स रिअल आणि इक्वल कधी असतात जेव्हा बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू 0 असेल. बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स कसे असतात रिअल आणि इक्वल. तर रूट्स रिअल आणि इक्वल दिलेला आहेत त्याचा अर्थ काय त्यांना सांगायचं आहे की बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू 0 आहे. काय दिलेलं आहे बघा m-12 लिहायचं पहिला. बी हॅव म्हणायचं. काय म्हणायचं बी हॅव काय दिलेलं आहे आपल्याला m-12 एक्स स्क्वेअर 2 टाइम्स m-12 एक्स प्लस 2 इक्वल टू 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. हिअर हे बेटा या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ए ची व्हॅल्यू सांगा. नीट सांगा बघू ए ची व्हॅल्यू. एक्स स्क्वेअर सोबत जो असतो त्याला काय म्हणायचं एक्स स्क्वेअर सोबत असतो त्याला ए म्हणायचं. कोण आहे इकडं m-2 हा ब्रॅकेट ए आहे. बी ची व्हॅल्यू सांगा. एक्स सोबत असणाऱ्या नंबरला बी म्हणतो. बी कोण आहे आणि सी कोण आहे. हे बेटा बी स्क्वेअर मायनस
इथे लिहूया पहिल्यांदा. सिन्स रूट्स कसे दिलेले आहेत? रिअल अँड इक्वल. रूट्स कसे दिलेले आहेत? रिअल अँड इक्वल. सिन्स रूट्स आर रिअल अँड इक्वल, डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असते. या कंडिशन मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू, डेल्टाची व्हॅल्यू किती असते? रूट्स रिअल आणि इक्वल असेल तर डेल्टाची व्हॅल्यू 0 असते. देअरफॉर आता आपण कॅल्क्युलेट करूया. बी चा स्क्वेअर सबस्टिट्यूट करू. बी ची व्हॅल्यू काय? बी चा स्क्वेअर म्हणजे बी म्हणजे कोण आहे? 2 टाइम्स एम मायनस 12 चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ए इंटू सी. ए कोण आहे? एम मायनस 12. सी कोण आहे? इक्वल टू 0. याला सॉल्व्ह केल्यानंतर एम ची व्हॅल्यू भेटेल. हे बेटा लक्ष दे. 2 चा स्क्वेअर 4, हा एम मायनस 12 चा स्क्वेअर. 4 टू जा ए बेटा 4 टू जा 8 एम मायनस 12. हे दोन टर्म जे भेटलेले आहेत दोघांमध्ये काय कॉमन आहे? हा 4 आहे, 4 चा मल्टिपल आहे. 4 कॉमन घेऊ शकतो. ह्याच्याकडे पण एम मायनस 12 आहे, ह्याच्याकडे पण एम मायनस 12 आहे. एम मायनस 12 पण कॉमन घेतो. मग शिल्लक काय राहील? याच्याकडे शिल्लक राहतो एक ब्रॅकेट एम मायनस 12 चा, आणि याच्याकडे काय शिल्लक राहतो? 2 शिल्लक राहतो, इक्वल टू 0. हे बघा, याचा मल्टिप्लिकेशन याच्या बरोबर केल्यावर काय होईल? 4 इंटू एम मायनस 12 चा ब्रॅकेट स्क्वेअर हे टर्म येतात. 4 इंटू एम मायनस 12 चा मल्टिप्लिकेशन मायनस 2 बरोबर केल्यावर 4 टू जा 8 होईल, आणि हा ब्रॅकेट तसा येईल. याचा मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट बरोबर केला परत हेच टर्म भेटणार आहे. येते लक्षात? एम मायनस 12 दोघांकडे होता 4 आणि हा 4 चा मल्टिपल आहे. 4 एम मायनस 12 कॉमन घेतो. या 4 ला आता ए बेटा हे काय कामाचा नाही आहे, 0च्या डिनॉमिनेटरला पाठवतो क्रॉस मल्टिप्लाय करून. तर एम मायनस 12 आणि या ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह होते बघा. -2 -12 -2 -14 होते. काय होते? -14 इक्वल टू 0. या 4 ला 0च्या डिनॉमिनेटरला पाठवलं. 0 डिवायडेड बाय एनिथिंग इज 0. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0. देअरफॉर एक तर एम मायनस 12 0 असणार आहे किंवा एम मायनस 14 0 असणार आहे. ए बेटा -12 इकडे गेल्यावर काय होईल? प्लस एम ची एक व्हॅल्यू 12 आली. -14 इकडे गेलं तर काय होईल? ए बेटा पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एम मायनस 12 आहे. काय आहे? एम मायनस 12. एम ची व्हॅल्यू जर 12 सबस्टिट्यूट केली तर 12 मायनस 12 काय होईल? 0 इंटू एक्स स्क्वेअर. ही टर्मच गायब होती. तर एम ची व्हॅल्यू 12 टाकल्यानंतर एक्स स्क्वेअरची टर्म राहणारच नाही इक्वेशन मध्ये. मग त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल का? एका इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअरची टर्मच नाहीये, त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. एका इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणण्यासाठी व्हेरिएबलचा स्क्वेअर असायला पाहिजे. म्हणजे नेहमी एक्स स्क्वेअर सोबत जो ए असतो तो नॉन झिरो असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? नॉन झिरो असायला पाहिजे. झिरो असून चालणार नाही, बरोबर का? एम ची व्हॅल्यू 12 टाकल्यानंतर ना हा ए जो आहे एक्स स्क्वेअर सोबत जो नंबर असतो ए, तो ए किती वाला? 0 वाला. एम ची व्हॅल्यू 12 टाकल्यानंतर ए 0 वाला. येते का लक्षात? म्हणजे एक्स स्क्वेअर सोबतचा नंबर 0 वाला लागले, ते चालत नाही. तर काय लिहायचं? देअरफॉर एम मायनस सिन्स लिहितो इथं, रिझन लिहितो. सिन्स एम मायनस 12 इज इक्वल टू 0 पूर्ण लिहितो. सिन्स when m is equal to 12, m minus 12 is equal to 0. Therefore, a should not be equal to 0. a म्हणजे कोण? x स्क्वेअर सोबत असणारा टर्म a cannot be 0. Therefore, m equal to 12 is unacceptable. ही व्हॅल्यू चालणार ना. Therefore, m ची व्हॅल्यू काय? 14 घ्यावं लागेल आपल्याला. Therefore, the value of m is 14. ठीक आहे. सर ते एमचं व्हॅल्यू सेकंड ब्रॅकेटमध्ये टाकलं पण 0 14 मायनस टी वर हे 0 आलं तर चालतंय, पण एका क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअरची टर्म असणं गरजेचं आहे. एक्स स्क्वेअर हे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5 इक्वल टू 0 हा इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का? आहे की? क्वाड्रॅटिक कधी म्हणायचं इक्वेशनला? त्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे आणि व्हेरिएबलचा पॉवर किती पाहिजे? 2 पाहिजे. एका इक्वेशनला क्वाड्रॅटिक म्हणण्याची कंडिशन काय आहे? त्या इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल पाहिजे आणि व्हेरिएबलचा हायएस्ट पॉवर 2 पाहिजे. एक्स ची टर्म नसेल चालतंय, सी ची टर्म नसेल ते पण चालतंय, पण एक्स स्क्वेअर सोबत जो ए आहे दॅट कॅनॉट बी 0. ए ची व्हॅल्यू नॉन झिरोच असायला पाहिजे. येते लक्षात? ठीक आहे, म्हणून एम ची व्हॅल्यू 12 चालत नाही.